श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारचा आहे. तर बघा, हळदीचं लेपन करायचं होतं उमऱ्याला, परंतु मी जास्त काही हळद घेतली नाही. कारण असं थोडंसं जरी घेतलं आणि ती पाण्यामध्ये टाकून आपल्या उमऱ्याला जरी लावलं किंवा सकाळी जेव्हा आपण उमरे पुसतो त्या पाण्यामध्ये जरी हळद टाकून जर उमरे पुसले आणि दारामध्ये जर पाणी हळदीचं त्याचा सडा टाकला तर खूपच चांगलं. कारण आपल्या घरामध्ये जी काय आहे ते निगेटिव्हिटी येतच नाही. कारण दारात हळदीचा सडा टाकल्यामुळं माता लक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करणार आणि माता लक्ष्मीला हळद ही खूप प्रिय आहे आणि निगेटिव्हिटी घालवण्याचं कामही हळदच करते. तर बघा, हळदीचं लेपन म्हणजे थोडीशी हळद टाकून मी सगळं काही हळदीचं पाणी लावून घेतलं. उमऱ्याची पूजा केली, उमऱ्यावर रांगोळी काढली, पावलं काढले आणि बाकीची जी काय आहे ती हळदी कुंकू लावून मी पूजा करून घेतली. आणि कसं असतं, दररोज जर आपण उमऱ्याची पूजा केली तर आपला उमरा पण सुशोभित दिसतो आणि एकदम स्वच्छ असा असतो. मग माता लक्ष्मी घरात प्रवेश करायच्या वेळेस जर आपला उमरा जर सुशोभित दिसला तर माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करत असते. आणि जिथं घाण असते, जाळजळमटं असतात, उमरा स्वच्छ नसतो, तिथं माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. तर अशी गुरुवारची माझी उमऱ्याची पूजा केली. आणि त्यानंतर बघा, तुळशीची पूजा करायची होती. तर तुळशीला दर गुरुवारी कच्चं दूध अर्पण करायचं. आणि जेव्हा आपण पाणी अर्पण करतो तेव्हा साधं पाणी नाही, पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आणि ते पाणी अर्पण करायचं तुळशीला. जर आपण हळद टाकून जर पाणी अर्पण केलं तर हळद टाकून पाणी जर टाकलं तुळशीला तर तुळस पण छान येते आणि माता लक्ष्मीला हळद प्रिय आहे. तुळशी माताचं रूप हेच माता लक्ष्मी आहे. कारण माता लक्ष्मीचं स्वरूप आहे एक. कारण विष्णुप्रिय आहे तुळस म्हणजे. म्हणून तुळशीला कच्चं दूध व्हायचं. कच्चं दूध जर वाहिलं तुळशीला तर बघा, आपल्या ज्या काय आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला कामामध्ये यश भेटतं. माता लक्ष्मीला जर आपण कच्चं दूध वाहिलं तर आपल्या जे काय पैशाची चणचण असते बघा घरामध्ये, मग पैसा घरात टिकत नाही, तो जर होत असेल तर कच्चं दूध अर्पण करायचं तुळशीला. बघा, 4-5 गुरुवारमध्येच फरक पडतो. तर झाडाला पाणी घातलं होतं सकाळी, दारात पाणी वगैरे छान असं मारलं होतं. आता झाडं थोडेसे चांगले झालेत. तर आता माझी देवपूजा करायची राहिली. सगळं काही काम झालेलं आहे माझं. कारण मुलं शाळेत सकाळीच मी करते आणि मुलं शाळेत गेल्यानंतर मग देवपूजा करते. कारण देवपूजा जर अगदी केली तर सगळं टिफिनचा हेच होतो, गोंधळच होतो. म्हणून मी काय करते, अगोदर टिफिन देते, बाकीचा किचन ओटा वगैरे आवरते, सगळं काय करते आणि मग देवपूजा करत असते. तर बघा, देवपूजा करून घेतली आणि देवाची पूजा करून घेतली. सगळी काही पूजा करून घेतली आणि अष्टलक्ष्मी दिव्याला जे अष्टगंध असतं त्या अष्टगंधामध्ये थोडंसं हळद मिक्स करायची आणि अगोदर अष्टगंध हळद मिक्स केलेलं असतं ना ते लावायचं सगळ्या दिव्याला. वरून लावायचं खालीपर्यंत, असं चांगलं छान असं त्याला लेपन करून घ्यायचं त्या दिव्याला. आणि सगळीकडं असं अष्टगंध हळद मिक्स केलेले गंध लावून घ्यायचं. त्यावर कुंकू लावायचं छान असं, सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं दिव्याला. अष्टगंध कुंकू, अष्टगंधामध्येच हळद मिक्स करायचं आणि ते लावायचं छान. आणि परत पुन्हा कुंकू लावायचं. आणि त्यानंतर बघा, 2 वातीची 1 वात करायची आणि ती दिव्यामध्ये लावायची. दिवा कधीही लावताना त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे. कारण न तांदूळ ठेवता दिवा ठेवायचा नाही. कारण कोणतीही पूजा करताना दिवा प्रज्वलित करायचा. आता मला हा दिवा मी का लावला तर अष्टलक्ष्मीचा गुरुवार आहे आणि मला कुंचम सेवा पण करायचा आहे. तर कुंचम सेवा करायच्या अगोदर अष्टलक्ष्मी दिवा लावून घेतला. गुलाबाचं फूल अर्पण केलं. माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल हे खूप प्रिय आहे. म्हणून धूपदीप ओवाळी दिव्याची. कोणती सेवा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा असतो. सेवा ही दिव्याच्या साक्षीनं करायची असते. मग गुरुवार असल्यामुळं स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा अभिषेक करायचा होता. पंचामृत म्हणजे दही काही नव्हतं, पण दूध होतं. कच्च्या दुधानंच अभिषेक करायचा. तापलेल्या दुधानं कधीही अभिषेक करायचा नाही. तर स्वामी महाराजांचा नुसत्या दुधानं अभिषेक
करून घेतला छान असं, कारण अभिषेक केलेलं पाणी असतं ते जर पाणी आपल्या घरामध्ये शिंपडलं, सगळ्या घरामध्ये जर कानाकोपऱ्यामध्ये टाकलं आणि ते जर आपण एक एक चम्मच जर पिलं ते पाणी, तर बघा आपल्यामधला मुलांमधला जी की निगेटिव्हिटी असते, आपल्या तोंडातून काही एखादा शब्द असतो वायपट, तो असतो तो निघणार नाही. स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा राहणार, कारण महाराजांचा अभिषेक केलेलं ते तीर्थ असतं आणि मुलांना पण ते जर आपण तीर्थ दिलं प्यायला, तर मुलांमधला तापटपणा हट्टीपणा कमी होतो आणि मुलांमध्ये सुद्धा बघा बदल जाणवतो. घरामध्ये शिपडलं तर घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण व्हायला सुरुवात होते. आपल्याच घरामध्ये बघा आपल्याला बदल जाणवतो. स्वामी महाराजांचा अभिषेक केलं की ते अभिषेकाचं पाणी काय करायचं, सगळ्या घरामध्ये शिंपडायचं. ही जर सेवा तुम्ही कम्प्लेटली कम से कम 15 दिवस 21 दिवस जर केली ना, तर बघा तुम्ही ह्याचा फरक खूप जाणवतो. कारण जो स्वामी महाराजांची सेवा करतो ना, त्याचे कधीच कसलेच दुःख संकट राहत नाहीत बघा. तर मी कुंचम सेवा करून घेतली, कुंचम भरून घेतला आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. तर माता लक्ष्मीला दूध, भात, साखर खूप प्रिय आहे. भात म्हणजे तांदूळ हे खूप प्रिय आहेत आणि दूध पण खूप प्रिय आहे. म्हणून दुधाचा दूध, भात, साखर आणि तूप टाकून नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर बघा आरती करून घेतली. तर असा होता गुरुवारचा दिवस. तर कशी झाली सेवा, तर स्वामी महाराज तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करू हीच मी पण स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना